आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने व्याख्यानमाला बहुजन संघटनेने सुरू केलेली आहे। कित्येक दिवसापासून छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर त्यांनी केलेल्या कार्यशैलीवर आजपर्यंत बहुजन संघटनेने वेगवेगळे कार्यक्रम आयोजन केले आहेत। याच अनुषंगाने आज मी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक विचार याविषयी विचार मांडणार आहेत। ज्या ज्या महामानवांनी आपल्या कल्याणासाठी आपले जीवन अर्पित केले त्या महामानवांना अभिवादन करतोय। छत्रपती शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो आहेत। त्यांचा जन्म 26 जून 1874 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू 6 मे 1922 मध्ये झाला। छत्रपती शाहू महाराज यांचा जीवनातला कालखंड हा 48 वर्षाचा राहिला। त्या 48 वर्षांमधील 28 वर्ष त्यांनी जो काम केला एक राजा म्हणून तो अवर्णनीय आहे, स्तुत्य पात्र आहे। राजा असावा कसा तो छत्रपती शाहू महाराजांसारखा। छत्रपती शाहू महाराजांचा जो आयुष्य केवळ त्यांना 48 वर्षाचं लाभलं, तसेच आपले कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा केवळ 50 वर्षेच लाभली। तसेच आपले संत तुकाराम महाराज यांना सुद्धा वयाची 48 वर्ष लाभली। हे तिन्ही महामानव शरीराने धष्टपुष्ट असताना एवढ्या कमी वयांमध्ये आपला मृत्यू झाला। या महामानवांनी कमी कालावधीमध्ये आपलं कार्य केलं। तसंच शाहू महाराजांच्या जीवनामध्ये शाहू महाराज वयाच्या 3 वर्षाचे असताना त्यांची आई मरण पावली। त्यांचा संगोपन ह्या दुसऱ्या मातेने केलं। बुद्धांच्या जीवनामध्ये असाच घटनाक्रम घडला। त्यांचा सुद्धा मृत्यू बालपणीच, म्हणजे त्यांच्या आईचा मृत्यू बालपणीच झाला। त्यांचा सुद्धा संगोपन या दुसऱ्याच मातेने केलं। अशाच प्रकारे ज्योतिबा फुलेंचं सुद्धा जीवनांमध्ये असा प्रसंग आला। संभाजी रांजे यांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला आणि आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात सुद्धा असा प्रसंग आला। छत्रपती शाहू महाराज यांना जेव्हा वयाच्या 10व्या वर्षी दत्तक पुत्र म्हणून घेण्यात आलं 17 मार्च 1884, त्यानंतर त्यांचा विवाह वयाच्या 17व्या वर्षी करण्यात आलं आणि वयाच्या 20व्या वर्षी त्यांना राजाभिषेक करण्यात आला। तो होता 2 एप्रिल 1894। म्हणजे 2 एप्रिल 1884 ते 6 मे 1922 पर्यंत हा जो 28 वर्षाचा राज्यकारभार होता, तो राज्यकारभार खरे आधुनिक भारतातील म्हणजे जगभर ठसा उमटणारा होता। आपले भारतामध्ये फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जवळजवळ 108 वर्षांचं आंदोलन चालविलेले आहे। म्हणजे 1848 ते 1956 पर्यंत हा मानवमुक्तीचा महान कार्य 108 वर्ष या महानायकांनी चालू ठेवला। अशा जीवनामध्ये छत्रपती शाहू महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, त्यानंतर त्यांनी ज्या संस्थानाचे ते राज्य झाले, भारतामध्ये 664 स्थानिकांपैकी केवळ बोटावर मोजणे इतकी संस्थानिके ज्यांनी बाकीच्यांनी ऐशारामाचं जीवन जगलं, भौतिक सुखाचा उपभोग घेतला, त्यापेक्षा सत्तेचा आणि अधिकाराचा उपभोग घेतला आणि शोषित पीडितांना त्यांच्यासाठी काही केलं नाही। परंतु जे छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड आणि मल्हारराव होळकर या कोल्हापूरचे म्हणजे आपल्या बडोद्याचे आणि आपल्या जे इंदोरचे या संस्थानिकांनी
जे काही कार्य केलं ते वाखाणण्याजोगं आहे. अशा महान क्रांतिकारांच्या त्यांनी आमच्या जीवनामध्ये कलाटणी आणली, म्हणून आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण त्यांना कोटी कोटी प्रणाम करतोय. राजर्षी शाहू महाराजांचा संघर्ष कोणता होता? त्यांनी कोणासाठी संघर्ष केला? त्यांनी कोणत्या मान्य मूल्यासाठी संघर्ष केला? त्यांचा जो संघर्ष पूर्ण झाला की अपूर्ण आहे, तो पूर्ण करण्यासाठी किती आणि कसा पूर्ण वेळ लागेल, ह्यासाठी आमच्या सर्व चिंतन करण्यासाठी, मनन करण्यासाठी, विचार करण्यासाठी, चिंतन मनन आणि विचार करून निर्णय घेण्यासाठी, निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी त्यांच्या जयंती आपण नेहमी साजरी करत असतो. आपल्यासाठी संघर्ष करीत असताना त्यांना कोणी मदत केली, त्यांनी कोणाकोणाला मदत केली, त्यांच्याकडून कोणाकोणाचा फायदा झाला आणि ज्या ज्या लोकांचा फायदा झाला त्यांचा कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी, आपला संघर्ष असा चालू ठेवण्यासाठी, हे सर्व कार्य उजाळा मिळण्यासाठी आपण सर्वांनी केलं पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांचा जो मृत्यू झाला, ते मृत्यू करण्यामध्ये सुद्धा षडयंत्र आहेत, जेणेकरून आपल्याला या महाराजांचा जीवनातला प्रकाश आपल्याला टाकता येईल. महापुरुषांचा संघर्ष हा न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या 4 मूल्यांसाठी होता. त्याचबरोबर आपल्या महापुरुषांचा देशासाठी, देशातील लोकांसाठी हक्क अधिकार बहाल करण्यासाठी, उन्नती आणि प्रगती करण्यासाठी, त्यांच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्य त्यांनी अर्पित केले. आणि आपल्या देशातील जे शोषित पीडित आहेत, त्या शोषित पीडितांना हे करण्यासाठी, म्हणजे SC, ST, OBC, VJNT म्हणजे गैरब्राह्मणी व्यवस्थेसाठी हा जो संघर्ष त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे छत्रपती शाहू महाराज हे राज्यातील माणूस आणि माणसातील राजा होता. त्यांच्या जीवनामध्ये हा जो SC, ST, OBC साठी जो संघर्ष केला तो वाखाणण्याजोगा आहे. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये जी एक घटना घडली, ती घटना म्हणजे त्यांच्या जीवनाला एक कलाटणी देणारी आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज जेव्हा आपला पदभार सांभाळल्यानंतर, कारभाराची सर्व सूत्रे हाती घेतल्यानंतर, एक स्वतंत्र सार्वभौम राजा या नात्याने राज्याची पाहणी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरा केला. राज्यातील सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती, आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती, कला, क्रीडा, साहित्य, नाट्यकला, शिल्पकला, शासन प्रशासनातील स्थिती, कृषीबद्दल, सिंचनाबद्दल या सर्व व्यवस्थेची त्यांनी पाहणी केली. आणि सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर चिंतन केलं, या सुधारणा आणण्यासाठी काय उपाययोजना येईल त्यांनी ठरवलं. अशाच मध्ये एक त्यांच्या जीवनात एक विचित्र घटना घडली. 1899 मध्ये एक प्लेगचा मोठा रोग आला होता. त्यामध्येच आमची सावित्रीबाई फुले मातेचा मृत्यू झाला. या प्लेगच्या रोगामुळे हा वर्ष गाजलं गेलं आणि ह्याच वर्षांमध्ये वेदोक्त प्रकरणेही गाजली. हे वेदोक्त प्रकरण नेमकं काय होतं? नोव्हेंबर 1899 मध्ये कार्तिक स्नान करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज पंचगंगा नदीवर गेले. पहाटची वेळ होती. त्यांच्या हातावर शिवलिंग गोंदलेले होते. स्नानानंतर ते त्यांची पूजा करायची. या पंचगंगेवरील कार्तिक स्नानाच्या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू बापूसाहेब महाराज, मामासाहेब खानविलकर व मुंबईचे राजाराम शास्त्री आणि राजाराम शास्त्री भागवती नेहमी उपस्थित असायचे. छत्रपती शाहू महाराज पंचगंगेत स्नान करतेवेळी मंत्र म्हणण्यासाठी त्यांचे पुरोहित नारायण भट असायचे. परंतु ह्यावेळेस या दिवशी नारायण भट पुरोहित सोबतीला उपस्थित नव्हते. त्यांनी आपल्या सैनिकाला एक सूचना केली की पुरोहित भटांना बोलवून आणा, कारण मी या ठिकाणी स्नान करत आहे. ते पुरोहित भटास बोलवण्यासाठी दरबारी मंडळी त्यांच्या घरी गेले तर ते घरी नव्हते. त्यांच्या पत्नीने सांगितलं की तू कुठेतरी शेण खायला गेला असेल.
अशा प्रकारचे शब्द वापरल्यानंतर ही अवाक झाली दरबारी आणि त्यांचा शोध घ्यायला लागलं तर हे नारायण भट एका अनैतिक व्यवहार करणाऱ्या महिलेकडे सापडले, म्हणजे वेश्येकडे सापडले. तिथून त्यांना ते घेऊन आले. तिथून ते घेऊन आल्यानंतर तशा स्थितीत ते सरळ ज्या ठिकाणी शाहू महाराज पंचगंगा नदी ते स्नान करण्यासाठी थांबले होते त्या ठिकाणी ते आलेत. त्या आल्यानंतर भटांनी म्हणजे नारायण भट यांनी मंत्र म्हणायला उच्चार करायला सुरुवात केली. ते स्वतः दारूच्या नशेत होते. रात्रभर त्यांनी त्या अनैतिक व्यवहार करणाऱ्या महिलांकडे होते. तिथून ते तशाच अवस्थेत आले, आंघोळ केल्या गेली नाहीत आणि अशाच अवस्थेत येऊन त्यांनी वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्राचा उच्चार करीत होता. मंत्र हे दोन प्रकारचे होते, एक वेदोक्त मंत्र, दुसरं पुराणोक्त मंत्र. वेदोक्त मंत्र हे पवित्र असतात, शुभ असतात, मंगल असतात. ते केवळ फक्त ब्राह्मणासाठीच असतात. आणि पुराणोक्त मंत्र हे अशुभ असतात, अपवित्र असतात, अमंगल असतात, केवळ शूद्रांसाठीच असतात. आणि अतिशूद्रासाठी आणि गुन्हेगारी जमातीसाठी कोणते मंत्रच नसतात, कारण त्याची कोणत्याही माणसामध्ये गिनती केलेली नाही. जेव्हा पेशवाईंमध्ये ब्राह्मणासाठी पंत शब्द वापरायची, क्षत्रियसाठी राव वापरायची, वैश्यासाठी चंद वापरायचे आणि जे शूद्र अतिशूद्र यांच्यासाठी अर्थहीन दर्जेचे नावे दिली जायची. तशी ती म्हणजे दगडासारखा असेल तो दगडू, धोंड्यासारखा धोंडोबा, केरासारखा केरबा, कचऱ्यासारखा कचरू आणि आमच्या ज्या गुन्हेगारी जमातींना तुच्छदर्शक नावे वापरली जायची. म्हणजे गुन्हेगारी जमातीच्या बांधवासाठी जो शब्द वापरला जायचा म्हणजे पिस्तोलिया, रायफलिया, बंदुकिया, कुराडिया, तलवारिया, जंबिया, कोयत्या अशी नावे वापरली जायची. आणि ब्राह्मणासाठी शुद्ध नावं, मंगल नावं आणि कमळासारखी नावं असायची. अशा प्रकारे त्यांनी नावांमध्ये आणि आपल्या मंत्रांमध्ये आणि उपाधीमध्ये फरक दिलाय. अशा प्रकारचे मंत्र म्हणत असताना शाहू महाराजांच्या सोबतीला त्यांचे बंधू राजाराम शास्त्री भागवत हे तिथे होते. जेव्हा हे मंत्र म्हणत असताना राजाराम भागवतांना लक्षात आलं की नारायण भट हा पुरोहित हा पुराणोक्त मंत्र म्हणतोय. ते राजाच्या कानावर त्यांनी सांगितलं आणि राजाच्या लक्षात आलं की राजाने त्यांना प्रश्न केला की पुरोहित तुम्ही आंघोळ करून आलात का? ते म्हणाले आंघोळ करण्याची काय गरज आहे, ब्राह्मण नेहमी पवित्र असतात, त्याला आंघोळ करायची गरज नाहीये, म्हणून तो तशा अवस्थेत आला. त्यानंतर तो म्हणतो की तुम्ही कोणते मंत्र म्हणत आहात? तेव्हा तो म्हणतो की पुराणोक्त मंत्र आहेत. पुराणोक्त मंत्र का म्हणता? कारण मी राजा आहेत. ते म्हणतात की वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणासाठी आहेत, पुराणोक्त मंत्र हे शूद्रांसाठी आहात, तुम्ही शूद्र आहात, त्यामुळे तुमच्यासाठी पुराणोक्त मंत्र म्हटल्या जात आहेत. जेव्हा राजांना माहीत झालं की मी राजा असून सुद्धा अशा प्रकारचे हे भट ब्राह्मण म्हणजे पुराणोक्त मंत्र म्हणून मला हिनवल्या जातं, मला शूद्र म्हटलं जातं, माझी ते हे म्हणजे अशा प्रकारचं खालचं हीन केलं जातं, अशा प्रकारची स्थिती राजांच्या मनामध्ये आली. आणि राजांनी विचार केला की हा जो ब्राह्मण आहे हा ब्राह्मण माझ्याच राजवाड्यात खातो आहे, म्हणजे का राजांचा एक तो नौकर आहे, त्याच्या चाकोरीवर तो जीवन जगतोय आणि असे जगत असताना तो सुद्धा राजाला शूद्र समजतो आहे. अशा स्थितीमध्ये शाहू महाराजांना खूप दुःख झालं आणि त्यांच्या जीवनामध्ये फार मोठा बदल झाला की राजासारख्या माणसाला जर अशी वागणूक मिळत असेल तर समाजातील शूद्र जे लोक आहेत त्यांना कोणती वागणूक मिळत असेल, महार मांगा चांबारांची काय अवस्था असेल, याबद्दल शाहू महाराजांना फार मोठं चिंतेचा विषय आला. राजाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागले. हे ब्राह्मण माझ्यासारख्या राजांना अशा प्रकारची वागणूक देतात, कारण हा धर्म आहे. कोणता धर्म आहे? अर्थात ब्राह्मणी धर्म. याचा अर्थ हिंदू धर्म म्हणून जे ओळखले जातं तो हिंदू धर्म नसून तो फक्त ब्राह्मणी धर्म आहे. ह्या धर्मांमध्ये फक्त ब्राह्मणांना उच्च लेखतात, इतरांना कनिष्ठ करतात. हिंदू धर्मात केवळ आणि केवळ फक्त ब्राह्मणाचा फायदा आहे, ब्राह्मणोत्तराचा अजिबात फायदा नाही. या ब्राह्मणी किंवा हिंदू धर्मात ब्राह्मण मालक आणि ब्राह्मणेतर गुलाम अशा पद्धती म्हणून हा धर्म नसून एक मोठा षडयंत्र आहे. या प्रसंगी छत्रपती शाहू महाराजांना खूप वाईट वाटलं. त्यांचे मन हेलावले, त्यांचा अंगावर तीळ पापड झाला, त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्यांचा सर्वांग भडबडून गेला आणि ते अस्वस्थ झाले, बेचैन झाले. या घोर अपमान एका स्थानिकांचा, एका राजांचा झाला आणि त्या राजांना
रात्रंदिवस झोप यायची नाही. राजा विचार करायला लागले की ज्या लोकांकडे जे मोठे राजे असतात, जे स्वाभिमानी असतात, त्या स्वाभिमानी लोकांना रात्रंदिवस झोप येत नाही. कारण माणसातला स्वाभिमान जर काढला तर त्याच्यातला फक्त आणि फक्त तो राहतो तो जनावर असतो, म्हणजे एक जनावराची स्थिती असते. आणि अशा प्रकारची या भारतातील जी ब्राह्मणाची पशु अर्थात जनावर समजतात आणि छत्रपती महाराजांना सहन झालं नाही. व्यवस्थेचा विरोध आवाज उठवण्याचा त्यांनी बंड केला. आज माझा अपमान झाला, यापुढे कोणाचा अपमान होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करायची. या ब्राह्मण व्यवस्थेतील छत्रपती शाहू महाराजांचा अपमान झाला. तशाच प्रकारे वर्तमान महावीरांचा झाला, तथागत गौतम बुद्धांचा झाला, नागवंशी महात्मा बसवेश्वरांचा झाला आणि तसेच काही संतांचा झाला, शिवाजी महाराजांचा झाला आणि संभाजी राजांचा झाला, राजाराम महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता आपल्या अहिल्याबाई होळकर, राजतंत गाडगे महाराज, धर्मवीर भाऊराव पाटील, विजय शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या धर्मव्यवस्थेने त्यांचा अपमान, अघोर अपमान केला. अशा महामानवांचा जीवनांमध्ये त्यांनी किती अपमान केला असेल, अपमानाचं जीवन किती जगले असतील. या महाराज म्हणतात आज माझा अपमान झाला, यापूर्वी माझ्या पूर्वजांचा अपमान झाला, यापुढे या वारसांचा अपमान होईल. म्हणून असे कोणतेही प्रकारचे अपमान होता कामा नये. म्हणून त्यांनी या महापुरुषांनी वर्णव्यवस्थेचा म्हणजे अपमान करणारी ही ब्राह्मणाची वर्णव्यवस्था नष्ट करण्याचा अर्थात परिवर्तन करण्याचा निर्धार केला. आयुष्यभर बहुजन समाजाला या ब्राह्मणी गुलामगारीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मण आपल्यासोबत भेदभाव करतात, गैरबराबरीने वागतात, विषमता पाळतात. याचा परिणाम मग आम्ही करायचं काय? वर्णव्यवस्था, भेदभाव, गैरबराबरी, विषमता याद्वारे होणारा अपमान, याचा परिणाम ही वर्णव्यवस्था अर्थात ही नष्ट केली पाहिजे. जोपर्यंत भेदभाव केला जाईल अर्थात अपमान होत राहील, अपमान ह्याचा परिणाम नष्ट करणारी व्यवस्था नष्ट केली पाहिजे. म्हणून यासाठी महावीरांनी आपला धर्म निवडला, तथागतांनी आपला धर्म निवडला, ज्योतिबा फुलेंनी सुद्धा आपला धर्म निवडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धर्म निवडला. या धर्मव्यवस्थेतील अशा प्रकारे ब्राह्मण व्यवस्थांनी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्रास देण्याचं कार्य केलं. यासाठी सर्वात पहिले महत्वाचं कारण असेल तर शाहू महाराजांनी ओळखलं की माझ्या लोकांना जी ज्योतिबा फुलेंची जी मत होती, ज्योतिबा फुलेंचं जे म्हणणं होतं त्यावर त्यांनी फार मोठं केलं. कारण आधुनिक भारतात जे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी गैरब्राह्मणांना शिक्षणासाठी सुरुवात केली. 1882 मध्ये व्हिक्टोरिया राणीला त्यांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये काय होतं? मोफत आणि सक्तीचं शिक्षणाची मागणी केली. शिक्षण कसं असावं, त्यामध्ये खरे आणि खोटी यातील फरक समजून घेण्यासाठी हवा. खऱ्याच्यासाठी संघर्ष करायला शिकवण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी शिक्षणाचा सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुलेचा शिक्षणाचा उद्देश दोन होते. पहिला उद्देश होता सत्य शोधून घेणे, सत्य शोधून काढणे. दुसरा सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणे. म्हणजे याचा थोडक्यात अर्थ सांगायचा, सत्य शोधणारा आणि सत्य शोधून काढणारा अशा प्रकारे समाज निर्माण झाला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाला सुरुवात द्यायला केली. आपल्या महान कार्य, आपल्या गुरुचं महान कार्य या छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली. राज्याचा दौरा केला, पाहणी केली. त्या पाहणीत त्यांना एक धक्कादायक असं निदर्शनास आलं. काय आलं असेल की ब्राह्मणोत्तर लोकांचं शिक्षणाचं प्रमाण 20.9 आणि ब्राह्मणाचं शिक्षणाचं प्रमाण 79.1%. म्हणजे 80% ब्राह्मण ही शिकलेली होती आणि ब्राह्मणोत्तर इतर जे समाजातील इतर जातीची लोक होती ती 20.9 म्हणजे 20% शिकलेली लोक होती. जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी राजकारभार घेतला तेव्हा पुन्हा त्यांच्या संस्थानिकामध्ये 158 खेड्यात शाळा होत्या आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा 580 खेड्यांमध्ये शाळा निघाल्या. ज्योतिराव फुलेंनी सांगितलं बहुजन समाजातील हुशार आणि होतकरू मुलांना शिक्षणासाठी सहाय्य करावं. छत्रपती शाहू महाराज त्याचबरोबर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी शेवटपर्यंत हेच कार्य केलं. महात्मा ज्योतिबा फुले यांचं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी आणि गैरब्राह्मणी लोकांना शिक्षण देण्यासाठी 8 सप्टेंबर 1917 मध्ये सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला आणि त्या 1917 मध्ये सक्ती शिक्षणाची सुरुवात केली. जशा प्रकारे शिक्षणाची सुरुवात केली तेव्हा टिळक यांनी त्या कडाडून विरोध केला. कारण छत्रपती शाहू महाराजांना शिक्षणाचं महत्त्व कळलं होतं. कारण त्यांना माहित होतं की शिक्षण मनुष्याला विचार करायला लावतो, तर्क करतो, खरे आणि खोटे काय आहेत, कल्याण अकल्याण काय आहे, हिताचं अहिताचं काय आहे, गैर काय आणि आपल्या हिताचं काय. शिक्षण घेतल्यानं मनुष्याला माहिती गोळा करता येतं, माहितीचं वर्गीकरण करता येतं, माहितीचं विश्लेषण करता येतं, निष्कर्ष काढू शकतो, निर्णय घेऊ शकतो, असंघटित लोकांना संघटित करू शकतो,
अजागृत लोकांना जागृत करू शकतो, दिशाहीन लोकांना दिशा देऊ शकतो, नेतृत्वहीन लोकांना नेतृत्व देऊ शकतो, म्हणजे तो समाजाचा उद्धार करू शकतो. हे सर्व केवळ आणि केवळ फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं, हे राजश्री शाहू महाराजांच्या लक्षात आलं. कारण महात्मा ज्योतिबा फुलेकडून त्यांनी समजून घेतलं होतं. म्हणून त्यांनी सर्वात जास्त जोर जो दिला असेल तो शिक्षणावर दिला. कारण कोल्हापूरच्या वसतिगृहाची ही कोल्हापूर वसतिगृहाची जननी आहे. एकट्या कोल्हापुरांमध्ये 22 वसतिगृह होती. त्यावेळेस महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, सिंध या भूभागाला मुंबई इलाका म्हणायचं. या इलाक्यात इंग्रज सरकारने जेवढी काही तरतूद केली होती त्यापेक्षा जास्त तरतूद 1 लाख रुपये केवळ आणि केवळ कोल्हापूरच्या संस्थानातील उत्पन्नातून शाहू महाराजांनी खर्च करायचं. 1930 मध्ये सुद्धा महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने मुंबई इलाक्याला 1 लाख रुपये दिले. आणि त्यानंतर भारत सरकारात केवळ 1.66 बाबीवर बजेट, म्हणजे शिक्षणावर काय बजेट असतो. म्हणून एक विचारवंत म्हणतो आहे, द पर्सन हू ओपन द स्कूल क्लोज द जेल. म्हणजे जो मनुष्य जास्तीत जास्त शाळा उघडेल तिथे जेलांचे दरवाजे बंद राहतील. म्हणजे शिक्षण ही खरोखर कोल्हापुरी शिक्षणाची विद्येचं माहेरघर होतं. परंतु या ब्राह्मणांनी त्याला दुजारा देऊन ज्या पुण्यांमध्ये शिक्षणाचं कोणत्याही प्रकारचं व्यवस्था नसताना आज शिक्षणाला आपण जो विद्येचं माहेरघर म्हणतो ही चुकीचं आहे. छत्रपती शाहू महाराजांचा शिक्षणाचा उद्देश काय होतं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा शिक्षणाचा उद्देश काय होतं? सत्याचा शोध घेणे, सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणे आणि इंग्रजाच्या शासन प्रशासनात गैरब्राह्मणांनी मोक्याच्या जागा प्राप्त करणे आणि या ब्राह्मणेतील जे काही गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी जो काही महात्मा फुलेचा वारसा होता तो वारसा चालवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केला. त्यांनी काय केलं? आपल्यामध्ये सत्याचा शोध घेण्यासाठी शिक्षणाची सुरुवात केली गेली. त्यांनी सुद्धा तशाच प्रकारे प्रस्थापित जी काही सत्य प्रस्थापित करण्याची व्यवस्था केली गेली आणि आपल्या बांधवांना या ब्राह्मणी व्यवस्थेतून गुलामीतून मुक्त करण्याचं मोठं कार्य हे यांनी केलं छत्रपती शाहू महाराजांनी. त्याच कार्यक्रमाला दुजारा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यालाच पुढे नेण्यासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ते केलं गेलं आणि आज आपल्या महापुरुष करता त्यांनी वाटतं की अशा प्रकारचे शिक्षण घेऊन ब्राह्मणेतरांचा विचार करावा, त्यात खरा आणि खोट्याचा फरक घ्यावा, खऱ्यासाठी संघर्ष करावा, जनजागृत करावी, असंघटित लोकांना संघटित करावं, दिशाहीन लोकांना दिशा द्यावं, नेतृत्वहीन माणसाला नेतृत्व बहाल करावं. आणि थोडक्यात सांगल्या शिकलेल्या लोकांनी समाजाचे कान, नाक, डोळे आहेत. शिकलेल्या लोकांनी टेहळणी करू नये, हेटाळणी करू नये, मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा पटकाव्यात. म्हणून इंग्रजी शिक्षण हे वाघिणी सारखं आहे, वाघासारखं गुरगुरायचं आहे. शिकलेला माणूस आज पाहतो तो कशा प्रकारे व्यवहारात गुंतलेला आहे. तो आपल्या फक्त गाडी आणि माडी साडीत गुंतलेला आहे. आज शिकलेले लोक फक्त आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी वागतात अशा प्रकारचं दिसतोय. 1950 पूर्वी जे काही आपण गैरब्राह्मणांना शिक्षण देण्याचा अधिकार मिळाला, हे धर्मग्रंथ तो नाकारला. बाबासाहेबांनी संविधान लिहून तो आम्हाला सर्वांना या षडयंत्री ब्राह्मणाच्या अभ्यासक्रमातून मुक्त करण्याचं काम केलं. परंतु या षडयंत्री ब्राह्मणांनी स्वतःकडे सर्व शिक्षणाची व्यवस्था घेतली गेली. आज शिक्षण आपल्याला घेण्याचा अधिकार आहे, स्वतःकडे ठेवले आहेत. त्यामुळे आज आपण त्यापासून किती दूर. शाहू फुले आंबेडकर यांचा अधिकार होता. आज शिक्षित वर्ग शाहू फुले आंबेडकर विचारांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. कारण त्याला एक अनुकूल असा वातावरण हवा होता. आज ब्राह्मणांची लोक तयार झालीत. ज्योतिराव फुलेच्या ज्या शाळेमध्ये मुक्ता सावळे नावाची मुलगी, या साळवेनी आपल्या वयाच्या 11.5व्या वर्षी 3रीत असताना 1855 मध्ये एक ब्राह्मणी धर्म नाकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोर्डिंगमधून डॉक्टर PC पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील माणसं निर्माण झाली. त्यांनी आयुष्यभर फुले शाहू यांच्या विचारांचा, यांच्या कार्याला पुढे चालवलं. आज आपल्या शाळा आहेत, आपले महाविद्यालय आहेत, आपले विद्यार्थी आहेत, आपले प्राध्यापक आहेत, शिक्षण सम्राट आपले आहेत, शिक्षण महर्षी आहेत, अगदी शिक्षण मंत्री सुद्धा आहेत शाहू महाराजांच्या. म्हणजे परंतु या लोकांचा जो शिक्षण देण्याचा जो सिलेबस आहे तो सदाशिव पेठेमधला आहे. म्हणून शिकले सवरले लोकांना म्हणायचं, बाबासाहेब नेहमी म्हणायच्या की जो काही आमच्या शिक्षणाचा सत्यानाश या सिलेबसनी केलेला आहे. म्हणून बाबासाहेब त्यावर म्हणायचे की आमच्या लोकांना, बाबासाहेबांनी सांगायचे, शिकलेल्या लोकांनी, सवरलेल्या लोकांनी मला धोका दिला. म्हणजे काय झालं? शिकलेल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला, गद्दार झाले. याचा अर्थ असा की शिकले सवरलेले लोक ते आपल्या याच्यातच गुंतायचे, आपल्याच स्वतःच्या गाडी माडी साडीत राहायचे. मान्यवर काशीरामी म्हणायचे, दे आर अँटी सोशल एलिमेंट्स आहेत. शिकलेली लोक शिकलेली लोक समाजाला पुढे नेत असामाजिक तत्व आहेत. त्या DK खापर्डे साहेब म्हणायचे, या शिकलेल्या लोकांबद्दल, हे तेल लावलेले पैलवानासारखे आहेत, हातातून सटकन निसटून जातात.
सर्वोच्च न्यायालयाचे पी.बी. सावंत यांनी म्हटले की मराठा कुणबी समाजातील शिकलेले सवरलेल्या लोकांबद्दल आजकालचे हे लोक आपल्याच महापुरुषांच्या विरोधात कार्य करत आहात आणि अशा प्रकारचे शिक्षित लोकांकडून जी अपेक्षा केल्या जाते ती अपेक्षा नाही आहे. आमचे जे कीर्तनकार आहेत आपले सत्यपाल महाराज ते म्हणतात की बाल्याचा बाप, बाल्याची माय, बाली आणि 10x10 खोली. म्हणजे हा जो शिकलेला जो वर्ग आहे, शिकलेला जो युवक आहे, शिकलेला जो माणूस आहे तो फक्त आपल्या कुटुंबापुरते एवढा गुंतलेला की त्यावर तो बाहेर पडायला तयारच नाही आहे. अशा व्यक्तींना आणि अशा प्रकारचे जे कुटुंबात गुंतलेल्या लोकांची अवस्था कशी असेल. थोडक्यात आपल्याला पाहायचं असेल तर या महापुरुषांचं कार्य विधायक आहेत, यांनी आपल्याला शिकवलेली आहेत. परंतु आज भारतामध्ये 14 करोड मुले शाळेत जात नाही, 22 करोड मुले 7वी नंतर शाळा शिकत नाही. काही लोकांना म्हणजे 32,000 शाळेत मुलं शाळेत नाहीत आणि 60,000 शाळेंना इमारती नाहीत. 1,75,000 शाळेमध्ये म्हणजे एकच शिक्षक आहेत. 2 लाख शाळेंमध्ये 2 लाख गावात शाळाच नाही आहेत आणि प्राथमिक आणि माध्यमिक शाळा टिकवण्यासाठी त्यांना फक्त खिचडी शिजवल्या जातं, खाऊ घेतल्या जातं, प्रकारचं ते केलं जातं. म्हणजे तशा प्रकारचं म्हणजे आणि नवीन शिक्षण प्रणालीमध्ये त्या मुलांना मूर्ख बनवण्यासाठी 8वी पर्यंत परीक्षा जात नाही आणि म्हणतात आपण मेरिट डेव्हलपमेंट, इथून पुढे म्हणायचं 8वी नंतर परीक्षा नाही म्हणून तो पोरगा एमपीएससी यूपीएससी कोणत्याही परीक्षेमध्ये पुढे जाण्याचं काम करत नाही. म्हणून शाहू महाराजांनी आज त्यांच्या अवस्थेमध्ये त्यांनी आपल्या एससी एसटी ओबीसी लोकांना, बहुतांश शिकलेल्या लोकांना जास्त शिकलेलं आरक्षणची कुबड्या म्हणतात. आरक्षण म्हणजे भीक वाटतं, आरक्षण म्हणजे लाचारी वाटतं, परंतु आपल्या महामानवांनी आपल्यासाठी मोठा संघर्ष केलाय आणि तो संघर्ष सजी नाही मिळाला. म्हणजे फुले, शाहू, पेरियार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा संघर्ष हा 1847 ते 1956 पर्यंत म्हणजे 108 वर्षांचा हा मोठा संघर्ष आहे. आपल्याला या संघर्षात जे काही मिळालं ते फुकट नाही मिळालं. या महामानवांच्या फार मोठ्या बलिदानातून आपल्याला हे सर्व काही मिळालेलं आहे. आज आपल्याला जशा प्रकारे हवा मिळाली तर हवेचा महत्व कळत नाही, फुकटचं पाणी मिळालं पाण्याचं महत्व कळत नाही, तशाच प्रकारे आज आपण जे काही या महामानवांनी आमच्यासाठी जो काही आरक्षण प्रतिनिधित्व जो मिळून दिलेला आहे त्याच्याबद्दल आज समाजातील घटकांना एवढा जो काही त्याच्याबद्दल हे वाटायला पाहिजे तो वाटत नाही. परंतु माहित असेल तुम्हाला की महात्मा ज्योतिबा फुलेंनी या आयडिया ऑफ द रिझर्वेशनची ही कल्पना, जी संकल्पना असेल ती महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. कारण 1869 आणि 1882 इंग्रज सरकारपुढे त्यांनी मांडली आणि इम्प्लिमेंटेशन ऑफ रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं काम या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 26 जुलै 1902 पासून सुरू केली. म्हणजे पॉलिसी ऑफ द रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची नीती आणि धोरण यांनी बाबासाहेबांनी तोच धोरण आपल्या 26 जानेवारी 1950ला आपल्याला त्याच्यात राबवल्या गेलं. म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मोठ्या संघर्षातून आपल्याला ते मिळवून दिलं. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये 50% आरक्षणाची व्यवस्था ही 26 जुलै 1902 मध्ये केली आहे. आणि जेव्हा ह्या संस्थानामध्ये म्हणजे तसे 3च संस्थान, 664 पैकी 3च संस्थान ही म्हणजे ओबीसी, एससी, एसटी यांच्या उद्धारासाठी, यांच्या कल्याणासाठी काम करत होती. ती म्हणजे एक म्हणजे कोल्हापूरची, दुसरी बडोदा आणि तिसरी होतं इंदोरचं. आणि यामध्ये 2 मराठा होते आणि हे एक मल्हारचे, ते धनगर होते. या जातींमधून ज्यांनी जे काही छत्रपती शाहू महाराजांनी 50% जी काही आरक्षणाची व्यवस्था केली त्यामधून त्यांनी 4 जातीला वगळल्या गेलं. ब्राह्मण, शेणवी, प्रभू, पारशी या 4 जाती सोडून बाकीच्या सर्व जातींना त्यांनी या 50% आरक्षणाचा फायदा दिला. म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ द रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी त्यांनी ती केली. महाराजांनी ही सर्व पाहणी केल्यानंतर काय दिसलं त्यांना की त्यांच्या याच्यामध्ये 71 म्हणजे सरकार दरबारी 71 लोकांपैकी 60 लोक ही ब्राह्मणाची होती आणि 11 लोक ब्राह्मणेतर होती. तसेच खासगीमध्ये 52 लोकांपैकी 25 लोक ही ब्राह्मणाची होती आणि उरलेली 7 लोक ब्राह्मणेतर होती. म्हणजे हा प्रशासनामध्ये जो असमतोल होता तो दूर करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रशासनात म्हणजे ब्राह्मणेतरी लोकांना म्हणजे इतरांना 50% आरक्षणाची घोषणा केली आणि ह्या मोक्याच्या जागा देण्यासाठी त्यांनी विचार केला. या क्रांतिकारी जेव्हा घोषणा केली त्यानंतर ज्यांनी कडाडून विरोध केला त्यामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंदराव रानडे हे त्यावेळेचे न्यायमूर्ती होते. सामाजिक न्यायाला विरोध करणारे पहिले म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंदजी रानडे. त्यानंतर दुसरे रघुनाथ व्यंकजी सबनीस, तिसरे गोपाळ कृष्ण गोखले, चौथे शिव प्रांजपे, त्यानंतर नरहरी केळकर, त्यानंतर दादासाहेब खापर्डे आणि बाळ गंगाधर टिळक आणि त्यानंतर एक ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर. या सर्वांनी या आरक्षणाला विरोध केला. त्यामध्ये विशेष घटना म्हणजे ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर हे आपल्या सांगलीच्या संस्थानामध्ये काम करायचे
तिथून म्हणजे सांगलीतून या आपल्या छत्रपती शाहू महाराजांकडे आले आणि छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं की जी काही तुम्ही आरक्षणाची व्यवस्था 50% आरक्षण अंमलबजावणीचा कायदा केला आहे त्या कायद्यांमध्ये जो जातवारी म्हणजे जातवार स्कॉलरशिप आणि जातवार नोकऱ्या या निर्णयाला विरोध केला. शाहू महाराजांनी जो अभ्यंकर त्यांच्याकडे आला होता, या अभ्यंकर आल्यानंतर शाहू महाराजांनी त्याला आपल्या एका तबेल्यामध्ये नेलं. ही कथा सर्वांना माहिती, गोष्ट सर्वांना माहीतच आहे. या ब्राह्मणांना जेव्हा दाखवलं की सर्व घोडे आपापले हिश्याचं जे काही होतं ते चणे खात होते, छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या तबेल्यातील मोतदाराला सांगितलं की तुम्ही असं करा, या सर्व घोड्यांना सोडून द्या आणि एका सतरंजीवर चणे ठेवून द्या. सतरंजीवर चणे टाकले आणि सर्व घोडे त्यांनी सोडल्या गेलं. ह्या सर्व घोड्यांना सोडल्यानंतर त्यातली जी काही घोडी होती, जे तंदुरुस्त घोडे होते, जे मजबूत घोडे होते, ते मजबूत घोडे चणे खायचे आणि पाठीमागे दुसऱ्या घोड्याला लात मारायचे. जे दुबळे आहे, अशक्त आहे, लंगडे आहेत, त्या घोड्यांना तो खाऊ द्यायचाच नाही आणि खाल्ल्यानंतर त्या ठिकाणी ते इकडे तिकडे व्यवस्थित नाही, इकडे तिकडे त्याचा नुकसान करायचे. हे सर्व दृश्य शाहू महाराजांनी त्या ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर त्यांना दाखवलं. हे अभ्यंकर जी आपल्या जो पिक्चर होता मैंने प्यार किया त्यामधली जी मुलगी होती जयश्री पटवर्धन, त्याची जी नात होती त्याचे ते आजोबा होते. म्हणजे हे सर्व त्यांना दाखवलं की हे घोडे कशा प्रकारे खाऊन नाश करत आहे. म्हणजे यामुळे ज्या घोड्यांना काही मिळालं नाही त्या घोड्यासाठी मी काय करावं. अभ्यंकरांना सांगितलं की कमजोर घोड्यांना काय करू, यांना मारून टाकू का. हे सर्व शीन यांनी त्या ॲडव्होकेट अभ्यंकराला दाखवलं. यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. आरक्षणाची गरज काय आहे त्यांना दाखवलं आणि म्हणून ज्याचा त्याचा हिस्सा ज्यांना त्यांना दिला जातो. अशा प्रकारे शाहू महाराजांनी सांगितलं की ही जी व्यवस्था आहे ही आपण जी जनावरांसाठी करतोय, जी माणसासाठी करायला पाहिजे ती आता आपण जनावरांसाठी करतोय. अशा प्रकारे शाहू महाराजांनी या अभ्यंकराला ते पटवून दिलं. शाहू महाराजांनी म्हणून शाहू महाराजाला आद्यजनक म्हणतात आरक्षणाचे. शाहू महाराज हे नायक होते. आधुनिक भारतातील संपूर्ण ब्राह्मणेती समाजांना 50% आरक्षण देणारे हे पहिले राजे होते. म्हणून शाहू महाराजांना जी काही आपण शाहू फुलेंना म्हणतो की आयडिया ऑफ द रिझर्वेशन बट इम्प्लिमेंट ऑफ द रिझर्वेशन ही शाहू महाराजांची आहे. आज त्याच धर्तीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय संविधानामध्ये आरक्षण दिलं. म्हणजे 340 कलमानुसार या मराठा ओबीसींना हे 52% रिझर्व्हन दिलं. कलम म्हणजे अनुच्छेद 341 नुसार एसटीला जी 15% दिलं आणि 342 नुसार एसटीला हे 7.5% दिलं आणि अनुच्छेद 46 नुसार जी गुन्हेगारी जमात आहे, जी व्हीजीएनटी आहेत, या सर्व व्यवस्थेनं आरक्षणाची व्यवस्था केली. म्हणजे 108 वर्षांचा या महामानवाचा संघर्षातून आज जे काही आम्ही दिसतो आहोत ही त्यांची मोठं कार्य. परंतु काय झालं, काँग्रेसमध्ये त्याला विरोध करणारे ब्राह्मण आहेत, बीजेपीमध्ये ब्राह्मण आहेत, कम्युनिस्टामध्ये ब्राह्मण आहेत, सेनेमध्ये ब्राह्मण आहेत, म्हणजे सर्व पक्षांमध्येही ब्राह्मण आहेत. म्हणजे कोण करणारे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण या सर्व करून आमच्याला जी काही बाबासाहेबांच्या कृपेने, या ज्योतिबा फुलेंच्या शाहू महाराजांच्या कृपेने जी काही आम्हाला प्रतिनिधित्व मिळण्याची जी व्यवस्था केली त्याला नायनाट करण्याचा, त्याला नेस्तनाबूत करण्याचा फार मोठा काम केला जातो. आज आपण पाहतोय देशांमध्ये एसटी यांच्या विरुद्ध जसं असेल की उत्तर भारतामध्ये चमार विरुद्ध ती त्या ठिकाणी वाल्मिकी असतात, राजस्थानमध्ये मिनार विरुद्ध गुजर असतात, दक्षिण भारतात माला विरुद्ध मादिगा असतात, महाराष्ट्रात सुरुवातीला महार विरुद्ध मातंग झालं, महार विरुद्ध चांबार झाले, म्हणजे आता कुणबी मराठा विरुद्ध माळी आणि हे झाले. म्हणजे अशा प्रकारे कुणबी, माळी, धनगर सर्वांची भांडण लावण्याचा फार मोठा एक वापर केला. म्हणजे वापराचा सिद्धांत केलेला आहे. म्हणजे याचा ज्याचा वापर होतो त्याचा कधीच कल्याण होत नाही ही सांगितलेलं आहे. म्हणून यासाठी आमच्या महामानवांनी जे काही फार मोठं काम केलं हे शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील जो काही भारत निर्माण करण्याचं कार्य जे मोठं दिलं ते मोठं कार्य आम्हाला पुढे न्यायचं आहे. शाहू महाराजांनी आपल्या आरक्षणासाठी काय केलं की 1918 मध्ये साऊथ ब्युरो जेव्हा कमिटी आली होती, हे कशासाठी आली होती, कारण 1885 मध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये सर्वात जास्तीत जास्त ब्राह्मण लोक होती. ती ब्राह्मण लोकांचं वाटच होतं की आम्हाला आरक्षण द्या. म्हणजे त्यावेळेस सुद्धा काँग्रेस ही आरक्षण मागत होती इंग्रजांना. मग त्यावेळेस मराठासाठी माहिती मागणारा म्हणजे मराठी कुणबीसाठी ॲडव्होकेट म्हणजे भास्कर जाधव यांनी मागणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यासाठी मागणी केली. बॅरिस्टर जिना यांनी मुसलमानांसाठी मागणी केली. जर त्यावेळेस जी होम रूल चळवळ सुरू केली होती असं म्हणतात, जर या ब्रिटिशांकडे काँग्रेसने जर 1885 मध्ये जी मागणी केली तर मग इतरांना मागणी करण्याचं कारण काय होतं, कारण या सर्वांमध्ये जी काही होती ती गोखले, आगरकर, टिळक, चटर्जी, मुखर्जी, बॅनर्जी हे सर्व काही ब्राह्मण होती आणि या सर्व ब्राह्मणाचा एकच हेतू होता की मिळालं रिझर्वेशन तो आम्हाला मिळावं.
परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, बॅरिस्टर जिनानी, भास्कर जाधवनी यांनी मागणी करण्याचं काम, कारण या लोकांवर विश्वास नव्हतं, कारण हे सातत्याने गुलामी ठेवणारी माणसं होती आणि ती सतत आम्हाला कशा प्रकारे गुलाम ठेवता येईल यासाठी केलेलं आहे. म्हणून त्यावर बाबासाहेब म्हणतात, वी आर नॉट ओनली स्लॅव आणि वी आर द एन्जॉईंग स्लॅव. आम्ही केवळ गुलाम नाहीत, आम्ही गुलामीचं एन्जॉय करतोय. म्हणजे भास्करराव जाधव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगळी प्रतिनिधी मागणी का केली? बाळ गंगाधर टिळकांच्या लक्षात आले की दोघांची भांडणं आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या सांगण्यावरून वेगवेगळे प्रतिनिधी कळली आणि त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचा फार मोठा विरोध करणारे हे टिळक होते. ज्या टिळकांनी आम्हाला तेल्या माळ्या कुणब्यांना हे केल्या गेलं म्हणून त्यांच्या जीवनातले घटनाक्रम सांगतात की ते जेव्हा टिळकांनी शाहू महाराजांचा कोणत्या प्रकारचे स्वतः, कारण शाहू महाराज पैलवान होते आणि पैलवान असल्यामुळे त्यांचा ते काही आमना सामना करत नव्हते, परंतु त्यांनी एकदा बेळगावच्या कर्नाटकमध्ये जो बेळगावमध्ये एक अथनी गाव आहे, अथनी गावांमध्ये 14 फेब्रुवारी 1918 अथनीमध्ये त्यांनी जाहीर भाषण केलं. त्या भाषणामध्ये टिळक का म्हणतात की तेली तांबोळी कुणबट्यांनी विधिमंडळात जाऊन नागर हाकलायचं का? अशा प्रकारे फार मोठं भाषण करणारा हा टिळक हा कसाचा लोकमान्य होऊ शकतो? हा लोकमान्य होऊ शकत नाही, कारण त्यांनी कधीही तरी परंतु कारण त्याच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिकवणीमध्ये कधी त्यांचा हा उल्लेख केला जात नाही. त्यांच्याबद्दल उल्लेख केला जातो, स्वराज्य माझा हक्क आहे, तुम्ही मिळवणारच आहेत आणि सरकारचे सर्व डोके ठिकाणावर आहेत का, मी शेंगा खाल्ली ते उचलणार नाही, अशा प्रकारे त्यांची ही दिल्या जातं. परंतु खरं त्यांचं जो विधान होतं, तेल्या माळ्या कुणब्यांनी म्हणजे कुणबट्यांनी म्हणजे कुणबी समाजाला सुद्धा कुणबट्टे म्हणून सुद्धा त्याचा त्यांनी अपमान केलं. तो कसंही त्यांचा लोकांचा लोक मान्य होऊ शकत नाही. तो भट मान्य होऊ शकतो, ब्राह्मण मान्य होऊ शकतो, परंतु तो लोकांचा मान्य नेता होऊ शकत नाही. अशा टिळकांनी प्रत्येक वेळेस आमच्या ओबीसी समाजाला, तेलीमाळी कुणब्यांना सतत तिरस्काराच्या भूमिकेतून बघितलेलं आहे. एकदा काय झालं की टिळकांनी एका सभेमध्ये महात्मा आपल्या संत गाडगे महाराजांना बोलावले. संत गाडगे महाराज सुद्धा त्या मिटिंगला आले होते आणि त्यांनी सांगितलं की गाडगे महाराज तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. त्यावर शाहू महाराज म्हणतात, त्यावेळेस आपले गाडगे महाराज म्हणतात की मी पारीट जातीचा आहे, मी पारीट आहे, मी धोबी आहे, मी कपडे मळलेले कपडे धुणार, मी काय मार्गदर्शन करणार? म्हणजे हे मार्गदर्शन फक्त ब्राह्मणच करू शकतात. त्यावेळेस त्यांनी दुसरं सांगितलं की मग त्यानंतर ते आग्रह धरायला लागले की तुम्ही यावर काहीतरी बोला. मी दुसऱ्या वेळेस त्यांनी सुद्धा ही या ठिकाणी झाल्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा एक मीटिंग होती, त्यामुळे सुद्धा आपल्या गाडगे महाराजांना आमंत्रित केल्या गेल्या आणि गाडगे महाराजांना सांगितलं की या ठिकाणी सुद्धा उपदेश करा, कारण त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा तेल्या माळ्या कुणब्यांनी विधानसभेत म्हणजे विधिमंडळात जाऊन नागर हकलायचं का, अशा प्रकारचं विधान हे टिळकांनी केलं. आणि त्या टिळकाच्या त्याच कार्यक्रमामध्ये, पंढरपूरच्या कार्यक्रमांमध्ये आपले गाडगे महाराज होते. ते गाडगे महाराजांनी सांगितलं की एकच म्हटलं, टिळक महाराज असं करा, तुम्ही आम्हा सर्वांना बामण बनवून काही बी करा, आम्हाला तुम्ही बामण बनवा, कारण बामणालाच फक्त मार्गदर्शन करण्याचा आणि विधिमंडळात जाण्याचा अधिकार आहे, आम्हाला सुद्धा विधिमंडळात जाता येईल, अशा प्रकारचं विधान त्यावेळेस गाडगे महाराजांनी त्यांना केलं गेलं. आणि प्रत्येक वेळेस ही टिळक बहुजनांच्या विरुद्ध आपापले विधान केली, त्याची खूप मोठी माहिती आहे. आणि ह्या सर्वांमधून टिळकांचा हा सतत आपल्या यांना विरोध असायचं. पण भारतामध्ये दोन प्रकारची स्वातंत्र्याची आंदोलनं होती. एक, ब्राह्मणांनी इंग्रजापासून मुक्त व्हायचं म्हणजे आपल्या कल्याणासाठी, मुक्त होण्यासाठी केलं. आणि आमच्या जे काही जी महापुरुष होती आमच्या आंदोलनासाठी, त्यांनी या ब्राह्मणी व्यवस्थेतून, वर्ण व्यवस्थेतून, जाती व्यवस्थेतून मुक्त होण्याचं काम करण्याचं मोठं काम केलं. भारतामध्ये लोकशाहीची प्रतिनिधित्व ही लोकशाही आहे, जी खरे तर ती लोकशाही नसून ब्राह्मणशाही आहे, पेशवेशाही आहे. सर्व ठिकाणी सर्व पेशवेच दिसतंय, कारण याचा परिणाम झाला पुणे कराराचा. पुणे करार दिलं असतं तर लोकांना खरे प्रतिनिधित्व मिळालं असतं. आणि त्यामुळे आज जी काही बैमानी दिसतात, आज जो समाजामध्ये घडणारा जो घटक दिसतो आहे, तो सर्व या पुणे करारांचाच परिणाम आहे. पुणे करार असता तर रिअल प्रतिनिधी तिथे गेले असते आणि तो आपला म्हणजे अधिकार मिळाला असता. परंतु आज जी बैमान लोक मिळालेली आहेत, बाबासाहेबांनी 1936 मध्ये मजदूर पक्षाची स्थापना का केली? कारण त्यांना माहित होतं की पक्ष स्थापन करणं गरजेचं आहे. 1942 मध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली आणि 1950 मध्ये SC/ST ओबीसींना, धर्मपरिवर्तन लोकांना संविधानमध्ये त्यांना तरतुदी केल्या आणि 1956 नंतर त्यांनी धर्मांतर केलं. हा फार मोठा जो संघर्ष बाबासाहेबांनी आणि या शाहू महाराजांच्या कार्याला पुढे नेण्याचं मोठं काम केलं. जर पुणे करार झालं असतं तर पुणे करारामधून आपल्याला काय खरे प्रतिनिधित्व मिळाले असते? मराठा, कुणबी, ओबीसींना त्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं असतं. STचा कोटा पूर्ण केला असता आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालं नसतं. STच्या जमिनी सरकारने जे बळकावल्या त्या व्यापाऱ्यांना दिल्या, ते दिल्या नसत्या. ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या जातवार गणना झाली असती. भटक्या विमुक्तांना जी काही आज रेणके आयोग जो लागू झाला असता. मुसलमान बांधवासाठी सच्चर कमिशन लागू झालं असतं. महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं असतं. या देशांमध्ये जो LPG उधारीकरण, जे आपल्याला खाजगीकरण, उधारीकरण, भांडवलशाहीचं जो होतं ते विरोध झाला असता. आणि देशांमध्ये 35 करोड लोक आहेत, त्यापैकी 83 करोड लोकांना आज भूकबळीवर जावं लागतं. याचे सर्व कारण आहे ही आज देशांमध्ये जी व्यवस्था निर्माण केली आहे. भारतामध्ये जे प्रतिनिधित्व असून लोकशाही आहे असं म्हणतो आपण,
पण 135 करोड पैकी 29 करोड लोकांना दरडोई उत्पन्न फक्त 6 रुपये आहेत, म्हणजे महिन्याला 180 रुपये आहेत. 26 करोड लोकांचं उत्पन्न हे 11 रुपये आहेत, म्हणजे महिन्याला 330 रुपये आहेत. आणि 28 करोड लोकांचा दरडोई उत्पन्न 20 रुपये आहेत, म्हणजे महिन्याला 600 रुपये. या सर्वांचा विचार केला म्हणजे 29 करोड, 26 करोड आणि 28 करोड म्हणजे 83 करोड लोकांचं दरडोई उत्पन्न 6 रुपये म्हणजे जास्तीत जास्त 20 रुपये आहेत. म्हणजे ज्या देशांमध्ये आमचं सरकार, आमचं राज्य असताना सुद्धा या ब्राह्मणी व्यवस्थेने आम्हाला त्यापासून नाकारलं. 83% लोकांना निवडणुकीपासून दूर गेलं, त्यांच्या व्यवस्थेपासून दूर गेलं. या सर्व व्यवस्थेला दूर करण्यासाठी फार मोठं कारणीभूत आहे. शाहू महाराजांनी त्यावेळेस एका भास्कर जाधवाला मोठी शिक्षणाची संधी दिली आणि त्याला त्यावेळेस तो BA झाला होता. भास्कर जाधव हे साधारणतः एका साधारण व्यक्ती कुटुंबातला होता. त्यावेळेस तो मॅट्रिक पास झाला. मॅट्रिक पास झाल्यानंतर त्याला BA केलं, MA केलं. तेव्हा त्याची मोठी शाहू महाराजांनी रॅली त्याचं हे काढलं गेलं. म्हणजे अशा प्रकारचं जे करून त्याला शाहू महाराजांनी त्याला सुरमुबे, एक प्रकारची सुरसुबे म्हणजे आजचा कलेक्टर, ही त्यांना ही दिली होती. त्यावेळेस नोकरी दिली होती. म्हणजे म्हणण्याचा अर्थ शाहू महाराजांनी आपापल्या समाजातील शिकलेल्या माणसाला पुढे आणण्यासाठी फार मोठं काम केलं गेलं. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये जो कधी गाव कुसाबाहेर राहणारा जो SC समाज ज्याला म्हणतो आपण, त्यांना 1918 मध्ये आपल्या कोल्हापूरच्या संस्थानामध्ये बांधवासाठी त्यांनी एक मोठा क्रांतिकारी, एक उन्नतीचा मार्ग, एक उद्धारेचा मार्ग त्यांनी केला आणि तो इतिहासातील सर्वात मोठा सुवर्ण दिवस आहे. शाहू महाराजांनी या व्यवस्थेमध्ये अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी स्वतःला, म्हणजे जो म्हणतात की हिंदू धर्मावर फार मोठा कलंक आहे, वर्णव्यवस्था, जातव्यवस्था, अस्पृश्यता, या सर्वातून त्यांना दूर करण्यासाठी, प्राचित्य करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हिंदू धर्मावर नव्हे तर तो पूर्ण मानव जातीवरचा मोठा कलंक आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राजपाट म्हणजे आपल्या संस्थेमध्ये अस्पृश्याबद्दल अनुकंपा होती, अस्पृश्यांना संवेदनशील होतं. ब्राह्मण विरोध करून पत्कारूनही त्यांनी आपल्या छातीशी बाळगलं, कवटाळलं आणि एक मोठी जीवघेणी संघटना त्यांच्या घटनांमध्ये घडली. ते का म्हणायचे, एकदा का म्हणाले की त्यांचे मित्र शामराव केळवणकर, या केळवणकर त्यांनी म्हणाले की मला वाटतं की मी आपल्या महारवाड्यात जावं आणि महाराच्या लोकांच्या सोबत जेवण करावं. जेव्हा अशा प्रकारचं उद्गार त्यांनी केळवणकडे काढलं तर केळवणी म्हटलं की महाराज अशी का म्हणतात तुम्ही, असं कारण काय? तर त्यावर त्यांनी एक उदाहरण दिलं. ते म्हणतात की आम्ही सारे लोक एकदा सातारला फिरायला गेलो होतो. त्या ठिकाणी आमच्यासोबत काही ब्राह्मण मंडळी होती आणि त्या ब्राह्मण मंडळीकडे आमची जेवणाची व्यवस्था केली होती. जेवणा व्यवस्था करत असताना माझी आंघोळ झाली. शाहू महाराज म्हणतात माझी आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर मी स्वयंपाक कुठपर्यंत झाला हे बघायला गेलो. तर बघायला गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे मोठे मोठे भांडे दूर ठेवली होती आणि एक सोवळेधारी ब्राह्मण हातामध्ये मांजर घेऊन तो इकडे तिकडे फिरत होता आणि त्यांनी मला पाहिलं. मला पाहिल्यानंतर तो का म्हणतो की तुम्ही इकडे फिरू नका, शिवासू होईल आणि सारा घोटाळा होईल. हे शब्द माझ्या कानावर पडल्यानंतर माझं काळीज कापल्यासारखं झालं. एक मांजरासारख्या मांजर प्राण्याला तो घेऊन फिरतो, त्याचा विटाळ होत नाही, आणि माझ्यासारखा एक मोठा राजा असून सुद्धा माझा विटाळ होतो. म्हणजे याचा फार मोठा राजाला एक फार मोठं संवेदनशील वाटलं आणि म्हणून तो म्हणतो की माझी अवस्था ही असेल तर महार मांगा चांबाराची कशी असेल. म्हणून मला वाटतं की महाराजांच्या महाराजच्या मंडळीत जावं, त्यांच्यासोबत जेवण करावं. म्हणजे ह्या अशा महान राजांचं, संवेदनशील राजाचं, मानवतावादी राजांचं वर्णन करताना आपल्यासमोर शब्द तोडके पडतात. कारण अशा प्रकारचा राजा ज्या राजांच्या मनामध्ये असतं की माझी अवस्था जर ही असेल तर त्या ब्राह्मणाची काय व्यवस्था, त्या शूद्रांची काय व्यवस्था, त्यामध्ये अतिशूद्रांची काय व्यवस्था असेल की ज्यांचा स्पर्शाने विटाळ होतो. त्या शाहू महाराजांनी त्यांच्या जी काही वर्णव्यवस्थेमध्ये जी लोक होती त्यांच्याकडे ते गेले. म्हणून शाहू महाराजांनी 1908 मध्ये अस्पृश्यासाठी पहिले वसतिगृह निर्माण केली. 26 जुलै 1918ला अस्पृश्य बंदचा कायदा केला. 18 सप्टेंबर 1918ला महार वतन रद्द केलं आणि सार्वजनिक ठिकाणी भेदभाव पाळणार नाही अशा प्रकारचा राजा देश काढला. आणि आपल्याकडे बोलक्या सुधारकाची काही हे नाही, परंतु खरे सुधारक म्हणून हे शाहू महाराज समाजात निर्माण झाले. आणि शाहू महाराजांनी त्यानंतर स्वतंत्र शाळा काढल्या, सर्व विहिरी त्यांच्यासाठी खुल्या केल्या आणि अस्पृश्याच्या मुलांना प्रवेश देण्याची व्यवस्था केली. महाराजांना जन्मापासून जी मागे लागलेली हजेरी, वेठबिगारी कायदा रद्द केला. संस्थानामध्ये महाराजांना पहिल्यांदा रयत आणि स्वतंत्र प्रजा म्हणून पहिला त्यांना नागरिकत्वाचा अधिकार दिला. छत्रपती शाहू महाराजांनी विश्वासाने अस्पृश्यांना आपल्या महावत, उल्हासवार, पोलीस, ड्रायव्हर ही पदे त्यांना दिल्यात. महाराजांनी आपल्या शोभायात्रेमध्ये हत्तीचा महावत केला, मोटारीचा ड्रायव्हर बनवलं आणि या जातीतील लोकांना आपल्या सोबतीला घेऊन ते फिरायला लागले, आपल्यासारखी समजायला लागले आणि कोणत्याही गुणामध्ये किंचितही फरक नाही अशा प्रकारे त्या लोकांमध्ये भाव निर्माण करून त्यांचा मन उद्गीदित करण्याचा प्रयत्न या शाहू महाराजांनी केला. त्यांनी काय केलं की आपल्यामध्ये तलांट्यांचं प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली. त्यांनी अस्पृश्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी नोकरी देण्याची
एखादा वकिलाची सनद देण्याची आणि काहींना पैलवान बनवण्याची हे केल्या गेलं आणि त्यामध्ये त्या पैलवानांना आपल्या जातीचं नाव जाट पैलवान, चामार पैलवान, सरदार पैलवान, भंगी पैलवान अशा प्रकारची नावं देऊन त्याला त्याची जी पैलवानकी समोर आणण्याचं काम केलं गेलं. ज्या ज्या लोकांची घरांमध्ये जी कोणी वंशज मेलेली असेल, त्याच्या घर कोणाकडे खाली असेल तर तो घर सुद्धा या अस्पृश्य लोकांना देण्यासाठी शाहू महाराजांनी सुरुवात केली. चांभार, वांग, ढोर या सर्वांना या जातींना गुलामीतून बाहेर काढण्याचं अथक परिश्रम शाहू महाराजांनी केलं आणि कशाची पर्वा केली नाही. छत्रपती शाहू महाराजाला म्हणून म्हणतात अस्पृश्यतेचे उद्धारो करते जे असेल ते शाहू महाराज आहे. माणूस बनवण्याचा अर्थात अस्पृश्यता नष्ट करण्याचं कार्य त्यांनी केलं असेल. एक घटना त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला माहीत असेल. त्यांच्याकडे गंगाधर कांबळे नावाचा एक महार अस्पृश्य काम करत होता. छत्रपती शाहू महाराज आपल्या कृतीद्वारे सर्वांना सांगत असतात की अस्पृश्य देखील आपल्यासारखे माणसं आहेत, हाडामासाचा माणूस आहे, भावभावनेचा माणूस आहे. महाराजांच्या घोड्याच्या तबिल्यात गंगाराम कांबळे नावाचा एक कामगार काम करत होता. तो महार जातीचा होता. एक दिवस त्या घोड्याच्या तबिल्यामध्ये काम करत असताना त्याला ताण लागली, जोराची ताण लागली. तो व्याकुळ झाला. तो जाऊन त्या हौदांच्या जवळ, पाण्याच्या हौदाजवळ जाऊन उभा राहिला. तो लोकांना सांगतो मला पाणी द्या, मला पाणी द्या, मला पाणी द्या, परंतु कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. जेव्हा त्यांनी स्वतः त्या हौदातलं पाणी घेतलं, प्राशन केलं आणि स्वतःला मनसोक्त असं पाणी घेतलं आणि ते पाणी घेतल्यानंतर ज्या लोकांचं ते पाणी मागत असताना कोणाचं लक्ष नसताना जेव्हा त्यांनी पाणी घेतलं तेव्हा सर्व लोकांचं लक्ष गेलं आणि तेथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी त्याला बेदम मारलं. एवढं बेदम मारलं की तो मूर्छार्थ अवस्थेमध्ये आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महार मंडळींनी या गंगाराम कांबळेला छत्रपती शाहू महाराजांच्या समोर नेलं. कारण सांगितलं की महाराज पाणी पिल्यानंतर याची अवस्था झाली. हे सर्व ऐकल्यानंतर महाराजांचं संताप वाढलं आणि महाराजांनी हातामध्ये हंटर घेतला आणि तो हंटर घेऊन ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी, ज्या ज्या अधिकाऱ्यांनी त्याला मारलं असेल त्यांनी त्याला त्या हंटरनी मारलं. आणि मारल्यानंतर काय केलं की त्याला आता म्हटलं की मी गेल्यानंतर हे गंगारामची काय अवस्था करेल, गंगारामला त्रास देतील, म्हणून गंगारामला त्या सेवेतून त्यांनी मुक्त केलं. आणि मुक्त केल्यानंतर आता मुक्त केलं तर गंगाराम काय करेल, म्हणून गंगाराम काय करेल त्यासाठी गंगारामासाठी एका ठिकाणी त्यांनी एक जागा दिली. तिथे जागेवर एक मस्त बांधून दिलं, झोपडीच मोठे चांगल्या प्रकारची हॉटेल बांधून दिली. त्या हॉटेलमध्ये त्याला हॉटेल लावून दिली, सर्व व्यवस्था केली. आणि त्या ठिकाणी चहा पिण्यासाठी तर कोण येणार, कारण महाराजांचं स्पर्श चालत नव्हतं आणि ह्या महाराकडे कोण येईल, म्हणून छत्रपती शाहू महाराज देवीच्या दर्शनासाठी जात असताना लावा लष्कर घेणे आणि त्याच्या हॉटेलमध्ये थांबणे. तिथे 25 चहाचे कप फक्कड चहा घ्यायचा, आपल्या काम सर्व लोकांना खाऊ घालायचा आणि त्यानंतर ते दररोज यायचं. त्यामुळे शाहू महाराज तिथे चहा प्यायला येतात, म्हणून गंगारामकडे लोकांची गर्दी वाढली गेली. आणि त्यामुळे त्यांच्या सुप्तीला असणारे ते ब्राह्मण, त्या सुप्तीला असणारे जे स्वतःला उच्च समजणारे हे लोक सुद्धा त्या ठिकाणी चहा प्यायला येत होते. त्यानंतर शाहू महाराजांनी काय केलं की ज्या ज्या लोकांना सह्याची गरज असेल, सरकारी काम करत असताना सह्याची गरज असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि तो जी हॉटेल दिली ती गंगाराम कांबळेची, त्याचं नाव दिलं सुधारक हॉटेलमध्ये यावं आणि माझी सही घ्यावं. त्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी वाढली आणि दररोज त्या ठिकाणी 50 ते 60 लोक चहा घेण्यासाठी गर्दी वाढत होती. अशा प्रकारे गंगाराम कांबळेच्या जी अस्पृश्य महाराला शाहू महाराजांनी पुढे नेण्याचं सर्वात मोठं प्रत्यक्ष कृती काम केलेलं आहे. म्हणून शाहू महाराजांनी अस्पृश्य नष्ट करणे ही राजकीय इच्छा असेल तर स्वतः करू शकतात. याचं आणि मोठं उदाहरण शाहू महाराज भाषणबाजीवाले नव्हते, शाहू महाराज प्रत्यक्ष कृती करणारे. अशा प्रकारे गंगाराम कांबळे यांचं उदाहरण आपल्या समोर देता येईल. त्याचबरोबर त्यांनी एक तुकाराम बुवा गणेशाचार्य हे 3री वर्ग शिकलेले, त्यांना वकिलीची सनद दिली आणि जेव्हा त्यांना वकिलीची सनद दिली त्यामधील जे ब्राह्मण लोक होते त्यांनी त्याचा खूप मोठा विरोध केला आणि सांगितलं की तुम्ही एवढ्या कमी शिकलेल्या माणसाला वकिली सनद देता. त्यावर शाहू महाराजांनी त्यांचे तोंड बंद केले. तुम्ही तुमची केस त्यांच्याकडे देऊ नका. अशा प्रकारे त्यांचे तोंड बंद करण्याचं शाहू महाराजांनी काम केलं आणि जी लोक आमची असतील, ज्या लोकांना त्यांच्याकडे जायचं ते देतील, अशा प्रकारे या ब्राह्मणांना जी विरोध करणाऱ्यांना शाहू महाराजांनी त्यावेळेस त्यांचं तोंड बंद केलं. हे मोठं काम केलं. त्यानंतर एका मातंग समाजाच्या मुलांना त्यांनी आपल्या कचेरीत कारकूनची नोकरी दिली. कारकूनची नोकरी दिल्यानंतर तो ऑफिसमध्ये गेला. ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारचं सहकार्य तिचे लोक करत नव्हते. त्याची खुर्ची वेगळी, त्याचा पाण्याचा गिलास वेगळा, त्याचा मडका वेगळा, त्या ठिकाणी तुकटा बसून राहायचं. त्याला कोणत्याही प्रकारचं कोणतेही काम त्याला दिलं नव्हतं. त्याच्याकडे कोणी फिरकायचं नाही. आणि 8-15 दिवसानंतर एक त्यातला प्रमुख जो होता, तो प्रमुख ब्राह्मणाने छत्रपती शाहू महाराजांकडे एक पत्र दिलं. त्यात सांगितलं की ज्या आपण युवकांची नियुक्ती केलेली आहे तो काम करण्यात अक्षम आहे, त्याला कोणत्याही प्रकारे काम येत नाही, त्यामुळे त्यांचा आपण 15 दिवसाचा पगार कापला पाहिजे. अशा प्रकारचं त्यांनी शाहू महाराजांना पत्र दिलं. शाहू महाराजांनी त्या पत्राकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर पुन्हा 1 महिन्यानंतर पुन्हा त्यांना पत्र दिलं की हा सुद्धा कार्यक्रम काम करण्यास अक्षम आहे, तो काम करू शकत नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आपण हे दिलं पाहिजे, त्यांचा पगार कापला पाहिजे.
आणि तिसऱ्या वेळेस पत्र दिलं की हा अक्षम्य असल्यामुळे त्याचा 1 महिन्याचा पगार आपण कापावा, अशा प्रकारे त्याच्या प्रमुखांनी छत्रपती शाहू महाराजांकडे तिसरे पत्र दिलं. आणि त्यावेळी शाहू महाराजांनी त्याच्याकडे लक्ष घातलं आणि काय बाबा याची चौकशी केली आणि पूर्ण चौकशी केली आणि ती लक्षात आलं. आणि ती लक्षात आल्यानंतर त्यांनी एक पत्र त्या प्रमुखाला पाठवलं, आपण कार्यक्षम आहात, आपण तरबेज आहात, त्यामुळे तुमच्यावर एक जबाबदारी दिली जाते. तुमच्याकडे एक जो कर्मचारी दिलेला आहे त्या कर्मचाऱ्याला 15 दिवसांमध्ये सक्षम करावं, नाहीतर तुमचा 15 दिवसाचा पगार कापण्यात येईल, नाहीतर तुमचा नोकरीत तुम्हाला हटवण्यात येईल, अशा प्रकारची ताकीद देऊन हे पत्र दिलं. आणि त्या पत्राचा परिणाम असा झाला की 4थं पत्र त्या प्रमुखाने छत्रपती शाहू महाराजांना पाठवलं की जो मुलगा तुम्ही इथे पाठवलेला आहे तो कार्यक्षम आहे आणि तो सक्षम आहेत, म्हणून शाहू महाराज अशा प्रकारे त्यांनी पत्र पाठवलं. म्हणून एक म्हणतात ना, म्हणजे एखाद्या माणसाला कशा प्रकारे काम करून घ्यायचं, कशा प्रकारे आपली हे घ्यायची ही कला शाहू महाराजांनी, म्हणून एक म्हणतात लकडी शिवाय मकडी वटणीवर येत नाही, अशाच प्रकारे शाहू महाराजांनी अशा जी काही एक मोठी ही केली त्याचं उदाहरण आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा शिक्षणासाठी बाहेर जायचं होतं, कारण शाहू महाराजांनी आपल्या ज्योतिबा फुलेंनी सांगितलं समाजात ते हुशार मुलांना आपण मदत करायची. जेव्हा आपल्या महात्मा बाबासाहेब आंबेडकरला विदेशात शिक्षणात जाण्यासाठी, तेव्हा त्यांनी सुद्धा शिक्षणाची म्हणजे त्यांना मदत केल्या गेली आणि त्यांना लागणारा पैसा खर्च दिला. आणि दिल्यानंतर शाहू महाराजांनी जेव्हा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी गेलं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय वाटलं असेल की तेव्हा एका राजाने माझ्या घरी यावं आणि ती मदत करावी. आणि ती मदत केल्यानंतर शाहू महाराजांनी हा जो विदेशातला त्यांचा एक प्रसंग होता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणजे एका महार जातीच्या घरी जाणं, महाराच्या घरी जाऊन चहा पिणं. आणि जेव्हा ती विदेशात जात असताना शाहू महाराजांनी सांगितलं की माझी बहिणी म्हणजे माता रमईला माझ्या घरी पाहुणचारासाठी किंवा माझ्या घरी ठेवावं, हा केवढा मोठा काम छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रसंग घडवला. म्हणून बाबासाहेब म्हणतात की एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा तो प्रसंग आला 21 आणि 22 मार्च या रोजी मानगाव येथे. त्यावेळेस आपले जिल्हा कोल्हापूरमध्ये या ठिकाणी भाषण करताना आपले राजश्री शाहू महाराज म्हणतात की तुम्हाला तुमचा पुढारी मिळालेला आहे, माझी जबाबदारी मुक्त झालेली आहे, मला खात्री आहे आता तुमचा तो उद्धार कल्याण करेल. त्यानंतर नागपूरमध्ये 30 मे 1920 मध्ये एक सभा झाली. त्या सभेच्या ठिकाणी सुद्धा महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज एकत्र आले आणि त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की तुमची जी ऑल इंडिया डिप्रेशनची एक अशी एज्युकेशन फंड आहे, या एज्युकेशन फंड संस्थेमध्ये मला सदस्य बनवा आणि त्या सदस्यांमध्ये बाबासाहेबांच्या सुट्टीला मला सुद्धा उपाध्यक्ष बनवा, अशा प्रकारची मागणी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जी काही आज शाहू महाराजांसारखा राजा यावं आणि शाहू महाराजांची जी जयंती आहे ती जयंती सर्वांनी उत्सव म्हणून साजरी करावी, अशा प्रकारे बाबासाहेब आपल्या लोकांना त्या ठिकाणी आव्हान करतात. आणि जेव्हा छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं, ही गोष्ट जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कळली, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आपले दुःखकारक अशी आपल्या वाणीतून म्हणतात की महाराजांच्या निधनाने व्यक्तिगत मी मित्राला मुकलोच आहे आणि अस्पृश्य समाजांचे एक महान उद्धारकर्ता मुकला आहेत, अशा प्रकारचं त्यांनी त्या शिवाजी आपल्या यांचं हे झाल्यानंतर आपल्या वाणीतून हे करतात. म्हणजे जे अस्पृश्य समाजांसाठी शाहू महाराजांनी खूप केल्यासारखं वाखण्यासारखं काम आहे. तेवढंच करून थांबले नाही तर जे आमच्यासारखे विजयंती भटके आहेत, जे गुन्हेगारी जमात आहे, या गुन्हेगारी जमातीच्या लोकांना सुद्धा शाहू महाराजांनी आपल्या याच्यात म्हणजे आपल्या संस्थानिकांमध्ये घेतलं. त्या आम्ही जसे पारधी आहे, भिल्ल आहे, कैकाडी आहे, कंजार भट आहे, वडार आहे, बंजारा आहे, बेरड आहे, भाषे पारधी आहेत, मांग आरोडी आहेत, म्हणजे डोगरी आहे, छप्परबंद आहे, असे राजपूत भामटा आहे, हे सर्व आम्ही भमट्या जमातींना ज्यांना गुन्हेगारी जमातीहून मोठा ठपका बसला होता. आणि ही वर्णव्यवस्थेमध्ये चातुर्ण म्हणजे पंचम वर्ण म्हणजे 5व्या वर्णावस्थेमध्ये असलेल्या लोकांना एकदा काय झालं की एका ठिकाणी शाहू महाराज गेले असताना तिथील लोकांनी त्यांच्याकडे या गुन्हेगारी जमातीबद्दल तक्रार केली. त्यांनी सांगितलं की हे लोक गुन्हेगारी लोक चोऱ्या करतात, डकेती करतात, आम्हाला त्रास देतात. म्हणून शाहू महाराजांनी या 12 बलुतेदार म्हणजे जी गुन्हेगारी जमात होती त्यांना एकत्र बोलवल्या गेलं आणि त्यांना विचारलं तुम्ही चोरी का करतात, तुम्ही अशा प्रकारचे का वागतात. ते म्हणा आम्ही काय करावं, आम्हाला कोणतं कामच नाही, जंगलामध्ये जाऊन जे काही पशुपक्ष्यांची हे करतो त्यावर आमचा उदरनिर्वाह होतं. शाहू महाराजांनी त्या सर्व ज्या भटक्या गुन्हेगारी जमातील लोकांना एकत्र आणलं आणि एकत्र आणून त्यांनी त्यांच्यावर आपल्या संरक्षणाची जबाबदारी सोपवली. आणि जेव्हा संरक्षणाची जबाबदारी सोपवली तेव्हा महाराजांना या चोरांच्या हातात खजिन्याची चावी दिली. अशा प्रकारे हे
त्यांना ब्राह्मणांनी कडाडून विरोध केला, परंतु शाहू महाराजांनी या ज्या समाजातील जे पाशे पारधी आहे त्यांनी शिकारासाठी तरबेज केलं. काही बंजारा समाजातील जे लोक होती त्यांना त्यांनी आपले अंगरक्षक बनवले आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या लोकांना आपल्या प्रकारचं वेगवेगळी कामं दिली आणि काही हौशी लोक, काही नाचणारी होती, काही गाणारी होती, त्यांना संगीतांमध्ये दिला. अशा प्रकारे शाहू महाराजांनी या सर्व लोकांना काम दिलं. एका ठिकाणी शाहू महाराज अशाच प्रकारे कटकोळ या ठिकाणी जात असताना त्या ठिकाणी गावातील लोकांनी तक्रार केली. अशाच प्रकारे कर्नाटकमध्ये एका ठिकाणी शाहू महाराजांनी जात असताना त्या ठिकाणी सुद्धा अशा गुन्हेगारी लोकांना पकडल्या गेलं आणि त्याला ते मारणार होते. तेवढ्या शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही या लोकांना काय करणार आहात? तर ते म्हणे, मी यांना चाबूक मारून यांच्याकडून जी चोरी केली ते फोडणार आहोत. तर शाहू महाराज म्हणा, या लोकांना माझ्याकडे याच्यात मोठी शिक्षा देऊ. शाहू महाराजांनी त्या लोकांना आपल्या सुट्टीला आणलं आणि त्यांनी या कोल्हापूरजवळ सोनतळ या गावाला त्या कॅम्पच्या शेजारी यांनी बसवलं. या ठिकाणी एक त्या ठिकाणी मोठा जो पहाड आहे त्या ठिकाणी त्याला तोडायला लावलं आणि त्या लोकांना तोडल्यानंतर आज जो आपण पाहतो आहे राधागिरी धरण ही या भटक्या विमुक्त जमातील लोकांनी बांधलेला आहे, तयार केलेला आहे. हे छत्रपती शाहू महाराजांनी गुन्हेगारी भटक्या जमातील ज्या लोकांना एक माणूस म्हणून आपल्या संस्थानिकात गेलं त्यांना सुद्धा सुविधा दिल्या आणि ह्या लोकांकडून कामं करून घेतली आणि जो यांच्यासाठी जो काही कायदा होता म्हणजे गुन्हेगारी जमातीचा तो सुद्धा त्यांनी 1912 मध्ये तो रद्द केला आणि यांना सुद्धा माणसासारखी वागणूक देण्याचं मोठं काम जे शाहू महाराजांनी केलं गेलं. जो पहिला राधानगरी जो धरण झाला होता त्या धरणाला 18 लाख रुपये खर्च केले आणि 14% जमीन नेली आणि हे सर्व एवढं मोठं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी विमुक्त भटक्यांसाठी केलं गेलं यांचा फार मोठा इतिहास आहे. त्याचबरोबर मुस्लिमांसाठी सुद्धा त्यांनी, कारण ते मुस्लिम जे लोक आहेत ते आमच्याच भटकेमध्ये आदिवासीमधील किंवा एससी लोकांमध्ये जी महारमांग चांबारा जातातील लोक हे सुद्धा धर्मांतर केली. कारण भारत देशांमध्ये मुसलमान विदेशातील फक्त 0.5% किंवा 1% किंवा 0.25% असेल, परंतु या देशातील जी जास्तीत जास्त लोक आहेत, जी लोक इत्या धर्मव्यवस्थेतील हे होऊन धर्मव्यवस्थेमुळे ते लोक धर्मांतर केली, ते मुसलमान झालीत. काही लोक जी लोक मुसलमान झालीत ती लोक कोण असतात ते म्हणतात की कुणबी तिकडे जाऊन पटेल झाले आणि आपल्यातील माळी तिकडे जाऊन बागवान झाला, नावी तिकडे जाऊन हा म्हणजे हजाम झाला, तिकडे म्हणजे परिठार रजाक झाला आणि स्वीपर गेला तो मेहतर झाला आणि कोष्टी तिकडे गेलो नदाब झाला आणि वाजंत्री करणारे बँडवाले झाले, कासार तिकडे चुडीवाले झाले. म्हणजे इकडचे लोक तिकडे जाऊन त्यांनी तो व्यवसाय केला, परंतु हे लोक सर्व आमच्याच बहुजन आहेत म्हणून त्यांनी यांना शिक्षण देण्यासाठी महामोडर्न नावाची एक संस्था निर्माण केली आणि त्या संस्थेमध्ये बोर्डिंग संस्थेचे ते अध्यक्ष झाले आणि शाहू महाराजांनी कोल्हापुरांमध्ये 25,000 चौरस फुटाची जागा दिली आणि 5,500 रुपये इमारती बांधण्यासाठी निधी दिला. म्हणजे सरकारी जंगलातील लाकडांची सुविधा करून दिली आणि महाराजांनी त्यावेळेस त्यांच्यासाठी एक मोठी व्यवस्था करून दिली, दर्गा दिला, बोर्डिंग दिली. आणि शाहू महाराजांनी यांचा जो धर्मग्रंथ कुराण आहे, कुराण ग्रंथ हा अरबी आणि भाषेत असल्यामुळे तो लोकांना समजत नव्हता म्हणून त्यांनी मराठीत करण्याचं म्हणजे मराठीत भाषांतर करण्याचं मोठं कार्य शाहू महाराजांनी केलं गेलं आणि मुस्लिमांसाठी सुद्धा शाहू महाराजांनी एवढं मोठं काम केलं. म्हणजे शाहू महाराजांचं जे कार्य आहे फक्त ती तेवढ्यासाठीच नव्हतं की त्यांनी एससी म्हणजे महारमांग चांबारासाठी, विमुक्त भटक्या जमातीसाठी, DTNT साठी, गुन्हेगारी जमातीसाठी, मुसलमानांसाठी शाहू महाराजांनी आपल्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी कामं केल्यांचा फार मोठा इतिहास आहे. जेव्हा शाहू महाराजांच्या शिक्षणावर सुद्धा म्हटलं जातं की त्यांनी फार मोठं काम केलं. एकदा काय झालं, एक ज्योतिष त्यांच्याकडे आला की तो म्हणाला की शाहू महाराज, मी तुमचा ज्योतिष सांगतोय, तुमचा भविष्य सांगतोय, भविष्यात काय घडणार आहे. महाराजांनी सांगितलं मला काम आहे, तुम्ही 2 दिवसांनी या. अशा प्रकारे सांगून दिलं. ते भविष्य सांगणाऱ्याला ज्योतिष बुवाला जाऊ दिलं आणि जोशी बुवाला यांनी सांगितलं त्याला पकडून आणा. पकडून त्याला जेलात टाकलं. जेलात टाकल्यानंतर तो 4 दिवस जेलात राहिला आणि 4 दिवस जेलात राहिल्यानंतर तिच्या भाकरी, तिचे मच्छर हे सर्व त्यांच्या अनुभव आला आणि त्यानंतर त्याला सोडण्यात आलं आणि सोडण्यात आल्यानंतर तो महाराजांकडे आला. महाराजांना म्हणाला, महाराज मला जेलात का टाकलं, कारण मी चोरी केली नाही, डाका केला नाही, तरी तुम्ही मला जेलात टाकलं. त्यावर छत्रपती शाहू महाराज म्हणाले की तुम्ही माझं भविष्य सांगणार होते, तुम्हाला तुमचं भविष्य माहीत नव्हता का? कारण तुम्ही जेव्हा माझ्याकडे म्हणजे जो स्वतःचा भविष्य स्वतः सांगू शकेल तो इतराचं भविष्य काय सांगणार, म्हणून तुम्हाला हे दिलं की शाहू महाराजांनी त्या भविष्य पाहणाऱ्याला सांगितलं की त्याला तुरुंगात टाकल्यानंतर आनंद आला की जे मनुष्य खोटं नाटं आहे. त्याचबरोबर त्यांनी देवळात शेतातील जे सेंद्रिय देव आहेत, ज्याला शेंदूर लावले त्या देवांना उचलण्यासाठी एकदा शाहू महाराजांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबतीला घेतलं आणि शेतांमध्ये ज्याला गोट्याला शेंदूर लावलेली आहे जी देव आहे त्यांना उचलून आपल्या गाडीत टाकायला सांगितलं आणि सर्वांना सांगितल्यानंतर लोक तयार नव्हती, कारण लोक घाबरत होती, कारण हे ते देवांना कसं उचलायचं आणि देव म्हणजे कोपेल आपल्यावर म्हणजे हे करेल. शाहू महाराजांनी स्वतः हातात जाऊन सर्व देव उचलली आणि त्याला जमिनीत गाडली. त्यांनी म्हटलं की जोपर्यंत हे देव जमिनीत गाडल्या नाही तेवढ तुमची सुधारणा होणार, तुमच्या शेतीचे पीक वाढणार नाही. अशा प्रकारे आपल्या लोकांना जागवलं आणि त्यांनी त्यांच्या मनातला भूत काढला.
एक दिवस काय झालं, शाहू महाराजांच्या घरी गणन मत्स्यपुराणातील 17 अध्यायामध्ये झालं की शाहू महाराज लंडनला 70 दिवसासाठी गेले होते आणि लंडनला जाण्यापूर्वी राणीसाहेबांनी त्यांना आग्रह केला. त्यांनी सांगितलं की महाराज, आपल्या घरांमध्ये एखादी विधी व्हायला पाहिजे, एखादा कार्यक्रम व्हायला पाहिजे, एखाद्याचं काही वाचन व्हायला पाहिजे. म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं तर ठीक आहे. राणीसाहेब ऐकायला तयार नाही. तर राणीसाहेबाला त्यांनी सांगितलं की मत्स्यपुराणाचं कथा तुम्ही वाचावी, काही हरकत नाही. आणि त्यांनी मत्स्यपुराणाचं वाचन सुरू केलं. एक भट ब्राह्मण त्यांच्या घरी यायचा आणि दररोज तो एक अध्याय वाचायचा आणि धार्मिक कार्यक्रम सुरू झाला. छत्रपती शाहू महाराज इंग्लंडवरून आले आणि तो 70वा अध्याय वाचनाची सुरुवात होती. आणि शाहू महाराज आल्यानंतर आंघोळ पाणी केल्यानंतर राणीसाहेबाला सांगितलं की मी हा अध्याय ऐकण्यासाठी बसू का. तर त्यावेळेस तो अध्याय ऐकण्यासाठी त्या जो ब्राह्मण आला, भट आला त्यांच्याकडे, त्या भटांचं त्यांनी पूजापाती केली. पण शाहू महाराजांनी त्याचं काहीच स्पर्श त्याला केलं नाही आणि त्याला वाचायला सुरुवात केली. आणि वाचल्यानंतर हा जो 17 अध्यायांमध्ये काय म्हणतात तो भट सांगायला सुरुवात केला. चातुर्मासात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी ब्राह्मणेतर स्त्रीला सुगंधातीत पाण्याने आंघोळ करावी आणि तिला नवीन कपडे परिधान करण्यास द्यावीत, तिला अलंकारादी भूषणांनी नटवावे. हे सर्व झाल्यानंतर रात्री भोगण्यासाठी ब्राह्मणाकडे सुपूर्द करावे. ब्राह्मणाने या ब्राह्मणेतर महिलेचा यथेच्छ भोगावे. अशा प्रकारे या मत्स्यपुराणातील 70व्या अध्यायात सांगण्यात आलं. जेव्हा ही ब्राह्मण सांगत असताना राणीसाहेबांनी सर्व ऐकलं आणि त्याची जी राग आहे तिळ मात्र त्यांना एवढा जोरदार राग आला आणि त्यांनी हातामध्ये जो काही काडी असेल ते घेऊन त्यांनी त्या ब्राह्मणाला मारायला सुरुवात केली. महाराजांनी त्याला समजावलं. महाराजांनी सांगितलं की अशा प्रकारे थोतांड कोणत्या प्रकारे केल्याने प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये ही घडलेली घटना शाहू महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीने आपल्या राणीसाहेबाला दाखवलं. त्याचबरोबर जगद्गुरू जी एक पदवी होती ते शिवाजी महाराजांना जेव्हा राज्याभिषेक करायचं होतं तर गागा भटलाला बनवावं लागलं. जोपर्यंत ब्राह्मण आपली मान्यता देत नाही तोपर्यंत तुम्ही राजा होत नाही, अशाच प्रकारची स्थिती. म्हणून जगद्गुरू ही एक शंकराचार्याची जी पदवी होती ती मराठामध्ये नियुक्त करण्याचं कार्य शाहू महाराजांनी केलं. म्हणजे आमच्या लोकांना आम्हाला राज्य होण्यासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, कोणाकडे जाण्याची गरज नाही. म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी आपल्यामध्ये शंकराचार्य पीठाचं निर्माण केलं गेलं. शाहू महाराजांनी आपल्या समाजातील म्हणजे जे आदिवासी उमुक्त भटक्या समाजातील जे लोक होते ते कलावंतांना सुद्धा आपल्या कलेला वाव देण्यासाठी कोल्हापुरांमध्ये एक म्हणजे मदत केल्या गेली. कोल्हापूर हे पैलवानाचं राज्य, पैलवानाचं म्हणून म्हटलं त्या ठिकाणी 200 आखाडे आहेत आणि म्हणून त्याला मल्लेची विद्या म्हणतात. त्या ठिकाणी पैलवानी कोल्हापूरातून निर्माण होतात, त्याचे माहेरघर म्हणतात. हे सर्व मोठं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या याच्यात केलं आणि त्यांनी मल्लेचे विश्वविद्यालय निर्माण केली. लोकांना संगीतामध्ये, नाट्यांमध्ये, वेगवेगळ्या कलांमध्ये पुढे आणण्यासाठी एक सुवर्णयुग निर्माण करण्याचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलं गेलं. संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा नारायण श्रीपाद राजहंस यांना शिकवण्याची व्यवस्था करून प्रोत्साहन दिले. संगीताच्या क्षेत्रात देऊळ क्लबची स्थापना केली. अल्लादीन आणि हैदर खान, त्याचे पुत्र मंजी खान, मुजी खान, नसरुद्दी खान यांना आश्रय दिलं आणि यांच्याबरोबर शंकरबुवा बपले, केसरबाई गोरकर, केसरबाई केरकर, भोगूबाई अशा प्रकारचे जे आज मोठी त्यांनी देऊन त्या क्षेत्रामध्ये मोठं आलं. नाट्य क्षेत्रांमध्ये सुद्धा शाहू महाराजांचं मोठं कार्य होतं. त्यांनी गणपतराव जोशी, दत्तोपंत हल्याळकर अशी नावं त्यांनी गाजवले. त्याचबरोबर त्यांनी चित्रकलेमध्ये सुद्धा म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांना संधी देऊन शाहू महाराजांनी ते काम मोठं केलं गेलं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आणण्याचं कार्य शाहू महाराजांनी केलं. आणि एक कुलकर्णी पद्धत होती. कुलकर्णी पद्धत ही कुलकर्णी नावाचे लोक गावागावात जायचं म्हणून ती पद्धत नष्ट करून त्या ठिकाणी तलाठी ही एक जमीन सर्वे करण्याची जी तलाठी आज गावागावांमध्ये सरकारी नोकरीची जी तलाठी आहे ही पद निर्माण करण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्यासाठी केलं गेलं. शाहू महाराजांनी महिलांसाठी सुद्धा एक वेगळं काम केलं. त्यासाठी त्यांनी फिमेल ट्रेनिंग स्कूलची स्थापना केली आणि त्यावर रखमाबाई यासारख्या वेगवेगळ्या बाईंना शिक्षणाधिकारी बनवलं आणि हे सर्व महिलांसाठी सुद्धा शिक्षणाची मोठी संधी शाहू महाराजांनी आपल्या व्यवस्थित केलं आणि आपल्या घरातल्या विधवा महिलांना सुद्धा शिक्षण शिकावं म्हणून त्यांनी प्रोत्साहन दिलं. भोजनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था, त्यांच्या सर्व व्यवस्था करण्याचं मोठं कार्य महिलांसाठी सुद्धा शाहू महाराजांनी केलं गेलं. महिलांना टेलरिंगचं शिक्षण देणं, जे शिक्षण त्यांना आवाक्यात होतं ते देण्याचं कार्य त्यांनी शाहू महाराजांनी विधवेसाठी सुद्धा कायदा केला. 1919 आंतरजातीय विवाहाला सुद्धा कायदेशीर मान्यता दिली. मुलांचं वय 18 आणि 14 म्हणजे 18 वर्षापर्यंत हे मोठं करण्याचं काम शाहू महाराजांनी आपल्या क्षेत्रात केलं गेलं. आणि मागासवर्गीय जे अस्पृश्य आहेत, आदिवासी आहेत, एसटी आहेत, अर्थात विजयंती आहेत, सर्वांना धर्मपरिवर्तित जे जैन, जी काही ख्रिश्चन, बौद्ध जे धर्म परिवर्तन केलं असेल ते 1894 ते 1922 या म्हणजे 20 वर्ष म्हणजे 28 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन मोठं काम केलं. छत्रपती शाहू महाराजांचं कार्य हे सर्वांना वाखाणण्याजोगं आहेत. शाहू महाराजांना सर्वांसाठी शाळा
शिक्षणाची व्यवस्था केल्या गेली. त्यांचा वेगवेगळ्या लोकांकडून अपमान झालं, स्वजनाकडून त्यांचा फार मोठा सत्कार केला गेलं आणि 24 मे 1900 मध्ये व्हिक्टोरिया राणीने छत्रपती शाहू महाराजांना महाराजाची उपाधी दिल्या गेली. 21 एप्रिल 1919 मध्ये उत्तर प्रदेशात कानपूर येथे कुणबी जातीच्या समाजाने कुणबी लोकांनी त्यांना राजश्री उपाधी दिली आणि अशा प्रकारे या सर्व यांना ऐतिहासिक घटना घडलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उजाळा देण्याचं मोठं काम शाहू महाराजांनी केलं गेलं. शाहू महाराजांचं जीवन हे फार मोठं कार्य आहे. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना म्हणजे आम्हा तुम्हाला जोडणारा मोठा एक 6 मे 1922ला त्यांचा मृत्यू झालं आणि त्यांचा मृत्यूसुद्धा एका हॉटेलमध्ये एका लॉजमध्ये झाला. तो सुद्धा संशयास्पद आहे आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज आम्हाला सोडून गेले. रयतेचा वाली गेला, अस्पृश्यांचा सखा गेला, स्त्रियांचा भाऊ गेला, गुन्हेगारी जातींना माणसात आणणारा महान कर्मयोगी गेला, गैरब्राह्मणी चळवळीचा मोठा आधार गेला आणि आमच्या कार्याची त्यांनी प्रेरणा दिली आणि त्यांचं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांना हे मोठं बळ द्यावं. अशा प्रकारचं कार्य छत्रपती शाहू महाराजांचं, म्हणून बाबासाहेब म्हणतात की छत्रपती शाहू महाराजांची जयंती सर्वांनी जास्तीत जास्त धूमधडाक्यात साजरी करावी, कारण असा राजा होणे ते असा राजाचं कार्य सर्वांना प्रभूत करणे अशा प्रकारचं कार्य छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. म्हणून शाहू महाराजांचं जे विचार आहेत, प्रत्येक विचार त्यांचे आदर्श आहेत. म्हणून आज आपण सामाजिक विचार आणि सामाजिकमध्ये जे अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य फार मोठं कार्य शाहू महाराजांनी केलं गेलं. म्हणून शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि मी माझ्या शब्दाला विराम देण्याचा प्रयत्न करतोय. आज आमच्या ज्या विमुक्त भटक्या लोकांना सुद्धा जाणीव असायला पाहिजे की शाहू महाराजांचं कार्य आमच्यासाठी अतुलनीय आहेत. भटक्या त्यामध्ये बंजारा समाजातील लोकांना शाहू महाराजांनी आपल्या कार्यांमध्ये म्हणजे लहूजी आपले जे उमाजी नाईक आहेत, बंजारामध्ये मोठी मोठी नायक आहे, या सर्वांना शाहू महाराजांनी आपल्या सोबतीला अंगरक्षक म्हणून घेण्याचं मोठं काम केलं. म्हणून आपण पदोपदी पावलोपावली शाहू महाराजांच्या उपकाराला जाणावं आणि त्यांनी जे कार्य आपल्यावर सोपवलेलं आहे आता ते जन्माला येणार नाही. परत त्यांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी उत्तेजित व्हावं आणि प्रेरित व्हावं, हेच कार्य करण्यासाठी पुढे यावं अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी मला बहुजन संघटना यांनी जी संधी दिली त्यामुळे मी तुमच्यासमोर 2 शब्द बोलून माझ्या विषयाला विराम करतोय. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू.